नमस्कार. आज आपण बनवणार आहोत काटेरी मच्छी. त्यासाठी आपण ही मच्छी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. त्यामध्ये मी ॲड करते थोडंसं हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ, थोडंसं आलं लसणाची पेस्ट. त्याने कशी मच्छीला खूप मस्त स्वाद येतो त्यासाठी. आणि आम्ही अलिबागकर प्रत्येक मच्छीला चिंचेचा कोळ हा वापरतो. त्याने कसं मच्छी वैसड लागत नाही त्यासाठी. आणि हे मिश्रण आपण मस्त मिक्स करून पूर्णपणे मिक्स करून झालेलं आहे. आता आपण हे मिश्रण 10 ते 15 मिनटं मॅग्नेट होण्यासाठी ठेवून देऊया. तोपर्यंत मी ह्याचा बॅटर बनवते मच्छी फ्राय करण्यासाठी. 10-15 मिनटानंतर बघू शकता खूप मस्तपैकी मॅग्नेट झालेलं आहे. हे आपण पीठ तयार केलेलं आहे. ह्याच्यामध्ये रवा, तांदळाचं पीठ, मीठ आणि लाल तिखट टाकलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मच्छी मिक्स करून फ्राय करणार आहोत. दोन मिनिटापूर्वी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. एक एक करून आपण सगळे एका साईडने फ्राय झालेले आहे. आपण पलटी करून बघूया. ही मच्छी खूप स्वादिष्ट असते. व्यवस्थित शेकून घ्यायची आपल्याला, काही घाई नाही करायची. बघा किती मस्त शेकलेली आहे. कलर पण खूप छान आलेला आहे. असं आपल्याला चारही बाजूनी फ्राय करून घ्यायची आहे. तळलेली मच्छी तयार आहे. चपाती किंवा भाकरीसोबत आपण ही मच्छी खाऊ शकतो. आता हे जेवण नीलूला वाढलेलं आहे. आपण तिला विचारूया की ही मच्छी कशी झाली आहे. नीलू, खा मच्छी. सांग तर नीलू, कशी झाली आहे मच्छी? ओके. मस्त आहे. मस्त लागली तुला? मला तर आवडली. ठीक आहे, थँक्यू.